हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. सुरुवात करते नवीन ब्लॉगला. तर आज आहे गुरुवार आणि कालच मी ना इथे बदलापूरला आलेली, तर इथे स्टे केलेला आहे आणि आता सकाळचे 10 वाजत आलेले आहेत. आणि अशी गंमत झाली की रात्री मस्त AC मध्ये जाऊन आम्ही झोपलो. त्यात अचानक लाईट गेली 1-1:30च्या दरम्यान आणि ती लाईट काही अजून आलेली नाही आहे. तर खूप हसायला, म्हणजे आम्हाला रात्री एवढं हसायला येत होतं की मस्त AC आहे म्हणून चादरी वगैरे घेऊन बसलेलो आणि नेमकीच लाईट गेली. तर पण लाईट गेली तरीसुद्धा ना इथे उजेड वगैरे भरपूर आहे. मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत, हवेशीर आहे, उजेड आहे, त्यामुळे काहीच वाटत नाही की असं लाईट गेलं आहे. आणि एवढं काही गरम पण होत नाही आहे, म्हणून ठीक आहे, काय वाटत नाही आहे. सो आता थोडं आंघोळी वगैरे करायची अजून बाकी आहेत. तर आता आंघोळ वगैरे करून घेणार आणि त्याच्यानंतर मग जाणार आहे नेहाकडे. नेहाने आम्हाला नाश्त्याला बोलवलं आहे, तर नाश्ता करायला तिकडे जाणार. अगदी पाहुण्यांसारखं ट्रीटमेंट होतं आहे की इथे आता मी राहिली, तिथे आता जाणार. सो बघूया आता दुपारनंतर मग मी इथून निघेन आणि तिथून मग मी जाईन ताईकडे. एक दिवस ताईकडे पण ऑल करेन आणि मग घरी. तर असा माझा ठरलेला असं काय आहे पूर्ण शेड्यूल. तर बघू आता कसं काय होतं आहे. सो चला आता थोड्या वेळामध्येच तयार होऊन वगैरे निघेन मी तिथे जायला आणि मस्त एकदम तुम्हाला दाखवते. हिचं घर पण छान आहे, म्हणजे इवन एवढं तरी घर ना असायला हवं असं मला आता बघितल्यानंतर वाटतं आहे. कारण आमचं ना अगदीच लहान असल्यामुळे काय होतं की मुलांनासुद्धा अशी प्रायव्हसी मिळत नाही. काय काम करायचं आहे बसून त्यावेळेला होत नाही. दर्शनला पण त्याचं काम असतं, ते तिथेच बसून करावं लागतं. मग TV वगैरे असेल त्याला अडचण होते, असं काही ना काही प्रॉब्लेम्स होतात. बट ओके, पण आता असं वाटतं की निदान एवढं तरी असायला हवं. आय होप स्वामींच्या आशीर्वादाने, कुलदेवीच्या आशीर्वादाने होईल ते पण. बघूया, झालं तर तुमच्याबरोबर तर नक्की शेअर करेनच मी. चला दाखवते तुम्हाला जरा घर. तर आता इथे रंजना अक्का काल मांडलेली जी पूजा आहे, आंबा पूजेची पूजा, तर ती आता दिवाबत्ती केल्यानंतर ना सगळं काढून घेते. तर ही पूजा ना केल्यानंतर त्या दिवशी काढत नाही, तर नेक्स्ट डेच काढली जाते. आणि आता सकाळचा दिवा वगैरे झाल्यानंतर ना अगरबत्ती दाखवायची आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने पूजा काढायची. तर अशा प्रकारे आमच्याकडे ही आंबापूजा केली जाते. अजून आमच्या कल्याणमध्ये पण आंबापूजा करायची आहे, तिथे सुद्धा मी जाणार आहे ना, मग तेव्हा पुन्हा तुम्हाला मी दाखवेन. आणि आमच्याकडे ना प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारे आंबापूजा केली जाते. सो आता इथे मी आणि रंजना आम्ही दोघेही तयार होऊन निघालेलो आहोत. इथून आता नेहाकडे चाललेलो आहोत. नेहा आणि स्नेहा नावामध्ये जरा कन्फ्युजन होतं कधी कधी. सो जाण्याचा रस्ता एवढा मस्त आहे ना, गार्डन बनवलेलं आहे आणि दोन्ही बाजूला मस्त झाडं लावलेली आहेत, पेंट्स वगैरे केलेले आहेत, खूप सुंदर वाटतं. तर चला आता येऊन पोचलो आम्ही. आणि एक गोष्ट चांगली वाटली, इथे आल्यानंतर ना लाईट होती आणि इथे नेहाने आधीच फोन करून सांगितलेलं की तुम्ही निघालात की सांगा, म्हणजे ती नाश्त्याची तयारी करायला घेईन. कारण ती ना आज मस्त इथे नाश्त्यामध्ये गिरमिट बनवत आहे. तर काही जण ना याला आपल्या महाराष्ट्राकडे सुशिला पण म्हणतात. तर हे कसं गरम गरम असेल तरच खायला छान वाटतं, थंड झाल्यानंतर मग चिवट होतं असं. त्यामुळे इथे कुरमुरे जी आहेत ना तिने पाण्यात आता भिजवायला ठेवलेत आणि बाकीचं सगळं प्रिपरेशन सुद्धा करून घेतलेलं, म्हणजे कांदा, टोमॅटो, मिरची आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, ते सगळं म्हणजे आपण ज्या प्रकारे पोहे फोडणीला देतो पोहे बनवताना, तर तसं सिमिलरच आहे हे सुद्धा. काही त्याच्यामध्ये असं जास्त फरक नाहीये. आणि अजून काय डिफरन्स आहे ना ते तुम्हाला पुढे कळेलच. तर आता तिने छान फोडणी दिली आहे. तर फोडणीमध्ये सुरुवातीला राई आणि तिने जिरे घातलेलं. आता मी सुद्धा स्वतः बनवते, पण आता मी जे बनवते ना त्यापेक्षा मला नेहाची रेसिपी थोडी वेगळी वाटली आणि आवडली सुद्धा. तर मग मी पाहून पण घेतली, शूट पण केलं आणि म्हटलं चला आपण जाऊ तेव्हा बनवायचं अशा प्रकारे. तर मी नेहाला तेच म्हटलं की मी पण बनवते, पण तुझी थोडी पद्धत वेगळी आहे. तर तिने ना सुरुवातीला फुटाणे जे आहेत ना ते मिक्सरला ग्राइंड केले. खरं तर मी पण फुटाणे घालते, पण माझी घालण्याची पद्धत कशी आहे, तर मी पूर्ण झाल्यानंतर वरतून जेव्हा आपण कोथिंबीर भुरभुरतो ना त्याच वेळेला मी थोडं वरतून फुटाणे घालते. पण इथे ना तिने जे भिजवून घेतलेले मुरमुरे घातलेले आहेत ना त्याच वेळेला तिने फुटाण्याचं पीठ पण घातलं, थोडं जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि पुन्हा थोडं मीठ घातलं आणि सुरुवातीला तिने ना फक्त कांद्यापुरतं मीठ घातलेलं. सो असं काहीतरी डिफरन्स मला वाटलं. आणि मस्त एकदम आता इथे गार्निश केल्यानंतर तर एवढं मस्त वाटते ना कोथिंबीरने. चला नेहाने बनवलेले मस्त गरमागरम आता गिरमिट आम्ही खाणार.
आणि आता मी मोबाईल थोडा चार्जला लावते, कारण मोबाईलची चार्जिंग उतरलेली आहे. आणि इथे लाईट आहेत, तिकडे रंजनाकडे लाईट नव्हती. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही आता थोडा वेळ बसलो आणि आता आम्हाला पण निघायचंय आणि नेहायला पण जायचं होतं, कारण तिला एकीकडे ना सुवासिनीचं जेवण लागलं होतं, त्यासाठी तिला जायचं होतं, म्हणून तिने साडी सुद्धा नेसली. तर आता इथून मग मी आणि रंजनाका पुन्हा रंजनाकाच्या घरी जाणार. तर हळद कुंकू वगैरे लावते निघायच्या आधी. तर आमच्याकडे कोणीही आलं घरी तर निघायच्या आधी ना हळद कुंकू वगैरे लावतात. तर सगळ्यांकडेच आपल्या महाराष्ट्रामध्ये पद्धतच आहे तशी. सो हळद कुंकू लावून घेतला आणि इथे आता रियाने सुद्धा माझ्या पाया पडल्या. मी तिला एकच आशीर्वाद दिला की मोबाईल पासून दूर राहा आणि तिला चित्रकला हस्तकला आवडते म्हटलं, त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घे म्हणून. आणि आम्ही बाहेर आलो ना तर इथे एक सुंदर त्यांच्या बिल्डिंगच्या आवारामध्येच ना झाडं होती. तर त्या लिंबाच्या झाडामध्ये एवढं मस्त लिंबू आलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं की भरपूर लिंबू येऊन गेलेले आहेत. पण कसं होतं, यांनी तोडायच्या आधीच ना इतर कोणी लोक येतात आता तोडून घेतात. आणि हे फणसाचं झाड आहे, तर या फणसाच्या झाडामध्ये सुद्धा फणस लागलेले. तर मी नेहायला म्हटलं, तू मला फक्त ना कालपासून फणसाची झाडं आणि फणस दाखवते, पण तो ॲटलिस्ट मला खायला मिळाला तर मला आवडेल ना बघायला. आणि एवढ्या खाली ना हाताला लागेल असा फणस होता. पण काही नाही, त्याने सांगितलं की जरा मोठा होईपर्यंत ते तोडून नेतात. तर मी म्हटलं थोडं काहीतरी त्याला तू म्हणजे असं कापड लपटून ठेव, कदाचित कोणी नेणार नाही. तर तिथून मग आता नेहा गेली आणि मग मी आली इथे रंजनाकाच्या घरी. तर आता जेवण बनवायला घेतलेलं रंजनाकाने आणि मला इथे सांगितलेलं की थोडं आंब्याचा रस बनवायचा होता. तर मी म्हटलं चला मी बनवते, तुम्ही बाकीचं करून घ्या. आणि आता लाईट तर नाही येत, तर अगदी ना गावच्या पद्धतीने, म्हणजे सुरुवातीला जेव्हा लाईट्स वगैरे नव्हते, मिक्सर नव्हते, लाईट नव्हते तरी सुद्धा असले तरी सुद्धा मिक्सर जेव्हा नव्हते त्यावेळेला आंब्याचा रस कसा बनवायचे तर ते तुम्हाला मी दाखवते. आणि आमच्या गावी ना मोस्ट ऑफ अशा पद्धतीनेच बनवलं जातं. तर आंबा चांगला पिळून घ्यायचा असा आणि त्यानंतर मग त्यातलं जेवढं रस आहे पूर्ण काढायचं. आणि गुटली जी आहे ना ती सुद्धा हाताने चांगली पूर्ण त्याचं जेवढा त्याला गर असतो तो सगळा काढून घ्यायचा. पण आधी चांगला पिळून घेतला ना की सगळं निघतं व्यवस्थित, गर असा बाहेर पडतो. आणि त्याच्यानंतर ना थोडंसं पाणी, म्हणजे एक अर्धा पाऊण वाटीभर पाणी घ्यायचं. आणि जेवढे आपण जे गुटली आहेत आणि सालं आहेत ना त्याला लागलेलं जेवढं असं ते सगळं पिळून काढून घ्यायचं. आणि मस्त ना आंब्याचा रस असा होतो. आणि जर हवं असेल तर याच्यामध्ये साखर घालायचं. आमच्याकडे ना साखर पण घालतात, वेलची पावडर घालतात, त्यानंतर केळी असतात ना, केळी कुस्करून किंवा कापून पण घालतात. तर अशा प्रकारे ना आंब्याचा रस आमच्याकडे बनवतात. पण मी याच्यामध्ये केळी वगैरे काहीच घातलेलं नाहीये, तर आताच्या मुलांना तेवढं काही ते आवडत नाही. सो इथे मस्त आता रंजनाका आंब्याच्या रसाबरोबर खाण्यासाठी, म्हणजे आमरस आणि तेलपोळी खाण्याची मजाच वेगळी असते, म्हणून त्या तेलपोळी पण बनवतायत. आणि आता हे बनवत होते तेव्हा मला दर्शनची आठवण आली, कारण आमच्या दर्शनला ना आमरस आणि तेलपोळी खायला खूप आवडतं. तर मी पुऱ्या वगैरे बनवत नाही, कारण खूप जास्त तेलकट होतात, त्यामुळे मी सुद्धा ना तेलपोळीच बनवते. आणि ही चटणी जी आहे ना नेहाने पाठवलेली, तर तिने ही टोमॅटोची चटणी बनवली आहे. आणि ही टोमॅटोची चटणी एवढी अप्रतिम होते, म्हणजे अगदी जे तेलुगू लोक आहेत ना ती लोक बनवतात. तर मी आता तिला नक्की रेसिपी विचारेन आणि मी तुमच्याबरोबर पण शेअर करेन. तर जेवण झाल्यानंतर एक तासभर आम्ही बसलो, गप्पा वगैरे केल्या. आणि आता रंजनाका मला खाली ड्रॉप करायला आलेल्या. आणि मी इथून ना भाकऱ्या घेतलेल्या आहेत, कारण मी भाकऱ्यांची ऑर्डर दिली होती. तर मी ताईकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवेन ती भाकरी कशी आहे. मी सुद्धा पाहिली नाही, पण खूप छान आणि मस्त असते. तर चला, इथून माझा आता बदलापूरचा प्रवास संपलेला आहे आणि आता स्टेशन रोडला आली मी. तर इथे म्हटलं की चला, खूप छान हिरव्या भाज्या दिसत होत्या, तर म्हटलं एखादी घ्यावी, कारण हिरव्या भाज्या ना खूप छान वाटतात घ्यायला. तर मी प्लॅटफॉर्मला येऊन पोहोचली ना तेव्हा ट्रेन उभी होती, पण ती फास्ट ट्रेन होती, त्यामुळे चढायचं का नाही करत करत शेवटी ट्रेन सुटायच्या आधी मी चढले. आणि मग म्हटलं की बा पुढे जाऊन ना कोणाला तरी विचारून घेऊया, कारण ही ना फास्ट ट्रेन आहे आणि फास्ट ट्रेन सगळ्या स्टेशनला थांबत नाही. कांजूरमार्गला ताईकडे येऊन पोचले बघा. आणि आल्याला इथे ताई मस्त डोसे बनवते. ताईला नाही हॉटेल काढून द्यायला पाहिजे, सगळे रेसिपीज एवढे वेगवेगळे बनवत असते ना, बापरे, जराही कंटाळत नाही है ना. येस, तुम्ही पण या सगळ्यांनी या, सगळ्यांना बनवून देईल ती. अजून मी येऊन पाणी मला दिलं नाहीये आणि आधी म्हणते की डोसा खा.
चला आता नाश्ता करते आणि इथे सरप्राईज आई पण आहे. आणि हे पहा भाकऱ्या एवढ्या मोठ्या आणि मस्त आहेत. आणि जसं नेहाने सांगितलेलं की अर्धी भाकरी खाल्ली ना तरी सुद्धा पोट भरून जातं, खरंच तशाच होत्या आणि मस्तच मिळाल्या. तर म्हणूनच जेव्हा तिने सांगितलं ना तेव्हा म्हटलं चला जाताना आपण सुद्धा घेऊन जाऊया. सो मस्त ताईने ना आज एकदम छान गवारीची भाजी आणि सांडग्यांचा रस्सा बनवलेला आहे आणि त्याबरोबर मस्त भाकरी. म्हणजे आजचा बेत एकदम छान आणि मस्तच झालेला आहे. चला आता 11 वाजून गेले, 11:30 होऊन गेलेत आणि अजून आम्ही बसलेलो मस्त पिक्चर बघत होतो. तर कालचा मराठी पिक्चर जो आहे ना गुलाबी मला आवडलेला, म्हणून मग मी इथे पुन्हा लावलेला तो ताईकडे आणि आईने पण पाहिला, ताईने पाहिला, त्यांना पण आवडला. सो चला आता जेवण वगैरे तर झालेलं आहे. आता ब्लॉगचा शेवट मी इथेच करते. मी पण जाते झोपायला आणि भेटते पुन्हा उद्याच्या येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन असाल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर माझे ब्लॉग शेअर करा. चला भेटूया. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.